नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील एका अतिशय ज्वलंत आणि महत्त्वाच्या पानावर नजर टाकणार आहोत. ते म्हणजे 1844चा गडकरी उठाव. तुम्ही जर एमपीएससीची तयारी करत असाल किंवा तुम्हाला इतिहासाची नुसती आवड जरी असली तरी 19व्या शतकातलं हे बंड का आणि कसं घडलं हे समजून घेणं अगदी मस्ट आहे. चला तर मग या उठावाची सगळी पार्श्वभूमी एकदम सोप्या आणि थेट भाषेत उलगडून बघूया. तर आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टी कव्हर करणार आहोत. सुरुवातीला आपण बघूया हे गडकरी नक्की होते तरी कोण. त्यानंतर बंडाची ठिणगी कशी पडली, त्याचा फैलाव कसा झाला, ब्रिटिशांनी ते कसं मोडून काढलं आणि शेवटी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने यातले सगळ्यात महत्त्वाचे फॅक्ट्स कोणते हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे. हे गडकरी नक्की होते तरी कोण. प्रत्यक्ष हा संघर्ष सुरू होण्याआधी हे लोक नक्की कोण होते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, गडकरी या शब्दातच सगळा अर्थ दडलेला आहे. गडाचे रक्षण करणारे ते गडकरी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठा साम्राज्यातल्या किल्ल्यांची म्हणजे गडांची सुरक्षा ज्यांच्या खांद्यावर होती तो हा एक अतिशय मानाचा आणि परंपरेने चालत आलेला लष्करी वर्ग होता. विशेषतः कोल्हापूर परिसराचा विचार केला तर तिथल्या लष्करी इतिहासात यांचं योगदान खऱ्या अर्थाने अतुलनीय होतं. आता त्यांच्या आर्थिक बाजूकडे थोडं लक्ष देऊया. हे गडकरी फक्त शूर योद्धेच नव्हते, तर त्यांच्या या लष्करी आणि प्रशासकीय सेवेच्या बदल्यात त्यांना काही करमुक्त जमिनी दिल्या जायच्या, ज्यांना आपण इनाम जमिनी म्हणतो. आता तुम्हीच विचार करा, या इनाम जमिनींमुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तर व्हायचाच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे समाजात त्यांना पिढ्यानपिढ्या एक प्रचंड मोठी आर्थिक सुरक्षितता आणि सन्मान मिळाला होता. मग एवढं सगळं सुरळीत असताना अचानक असं काय घडलं की त्यांनी बंडाचं हत्यार उपसलं? चला बघूया बंडाची प्रमुख कारणे. झालं असं की जेव्हा कर्नल रीव्हज आणि दाजी कृष्ण पंडित यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी कोल्हापूरचा कारभार आपल्या हातात घेतला तेव्हा सगळी परिस्थितीच पालटली. विचार करा, कालपर्यंत ज्यांच्याकडे वंशपरंपरेने आलेला लष्करी दर्जा होता आणि करमुक्त जमिनी होत्या त्यांच्यावर अचानक निर्बंध यायला लागले. ब्रिटिशांनी किल्ल्यांवरची ही सगळी शिबंदी चक्क बरखास्त करून टाकली. म्हणजे हा एवढा मोठा अभिमानास्पद लष्करी वर्ग एका झटक्यात पूर्णपणे बेरोजगार झाला. आणि वरून कहर म्हणजे त्यांच्या त्या इनाम जमिनींवरही इंग्रजांनी भरभक्कम कर लादले. आणि आगीत तेल ओतण्याचं काम केलं ते मामलेदारांच्या नियुक्तीने. ब्रिटिशांनी काय केलं तर तिथल्या स्थानिक आणि पारंपरिक प्रमुखांना बाजूला सारलं आणि त्यांच्या जागे स्वतःचेच महसूल अधिकारी नेमले, ज्यांना मामलेदार म्हटलं जायचं. आता साहजिकच आहे, आपला उरलासुरला मान आणि अधिकारही हिरावून घेतला जातोय हे पाहून गडकऱ्यांच्या मनात ब्रिटिशांबद्दल एक तीव्र संताप आणि प्रचंड असंतोष धुमसू लागला. आणि या सगळ्या धुमसणाऱ्या असंतोषाचीच परिणिती एका मोठ्या उठावात झाली. आता आपण बघूया या उठावाची ठिणगी कशी पडली आणि तो कसा पसरला. ही नाराजी फक्त कुरबुरींपुरती मर्यादित नाही राहिली, तर 1844च्या मध्यावर याने चक्क एका मोठ्या बंडाचं रूप घेतलं. सुभाना निकम आणि दाजी चव्हाण यांसारख्या अतिशय आक्रमक स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली गडकऱ्यांनी ब्रिटिशांना महसूल द्यायला स्पष्ट नकार दिला. त्यांनी सामानगड आणि भुदरगड या मोक्याच्या किल्ल्यांचे दरवाजे थेट बंद करून टाकले आणि बंड पुकारलं. एवढंच नाही, तर त्यांनी चक्क सरकारी खजिना ताब्यात घेतला आणि ब्रिटिशांचे सगळे दळणवळणाचे मार्गही रोखून धरले. यामधली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा लढा काही फक्त गडकऱ्यांपुरता मर्यादित नव्हता. त्यांना तिथल्या स्थानिक जनतेचा आणि अगदी कोल्हापूर दरबारातल्या काही असंतुष्ट लोकांचाही छुप्या पद्धतीने पूर्ण पाठिंबा मिळत होता. यामुळे झालं काय तर या बंडाला एक वेगळीच गती मिळाली. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की गडकऱ्यांनी कोल्हापूरच्या काही भागांमध्ये चक्क स्वतःची एक समांतर सत्ताच उभी केली. आता साहजिकच ब्रिटिश हे सगळं उघड्या डोळ्यांनी थोडीच बघत बसणार होते. चला बघूया ब्रिटिशांनी हे बंड कसं मोडून काढलं आणि त्याचे काय परिणाम झाले. ब्रिटिशांच्या सुरुवातीच्या प्रतिक्रियेबद्दल बोलायचं तर एक खूप धक्कादायक पण तितकीच खरी ऐतिहासिक घटना समोर येते. सुरुवातीला ब्रिटिशांनी कर्नल वॉलेसच्या नेतृत्वाखाली जे सैन्य सामानगडावर पाठवलं होतं ते अक्षरशः सपशेल अपयशी ठरलं. गडकऱ्यांचं ते अचूक गनिमी काल्याचं तंत्र आणि तिथली ती अत्यंत कठीण अशी भौगोलिक परिस्थिती यामुळं कर्नल वॉलेस आणि त्याच्या सैन्याला सामानगड काहीच जिंकता आला नाही. पण दुर्दैवाने हे यश फार काळ टिकलं नाही. परिस्थिती हाताबाहेर जातीये हे बघून ब्रिटिशांनी थेट मुंबई आणि मद्रासवरून आपला जड तोफखाना आणि मोठी कुमक मागवली. आणि इथेच अख्खं चित्र पालटलं.
आपण जर कालक्रम बघितला तर 1844च्या मध्यावर महसूल नाकारण्यापासून सुरू झालेला हा लढा जुलै-ऑगस्टमध्ये किल्ल्यांचे दरवाजे बंद करण्यापर्यंत गेला. पण ऑक्टोबर 1844 मध्ये ब्रिटिशांच्या त्या जड तोफखान्यासमोर सामानगडाची तटबंदी शेवटी ढासळलीच आणि 1845च्या सुरुवातीपर्यंत हे बंड ब्रिटिशांनी पूर्णपणे चिरडून टाकलं. या सगळ्याचा शेवट अतिशय क्रूर आणि भयंकर होता. पुन्हा असं काही घडू नये म्हणून ब्रिटिशांनी अत्यंत कडक पावलं उचलली. त्यांनी संपूर्ण निशस्त्रीकरण केलं आणि अनेक किल्ल्यांची जाणीवपूर्वक मोठी पडझड केली. सुभाना निकम यांसारख्या नेत्यांना पकडलं गेलं, सगळीकडे लष्करी कायदा लागू केला गेला आणि अनेकांवर खटले चालवून त्यांना थेट फाशीची शिक्षा देण्यात आली. या एका धक्क्यामुळे ती जुनी सरंजामशाही आणि लष्करी व्यवस्था कायमची संपुष्टात आली आणि कोल्हापूरवर ब्रिटिशांची प्रशासकीय पकड आणखीच घट्ट झाली. आता येऊया आपल्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे, MPSC परीक्षेसाठी लक्षात ठेवायचे काही क्विक फॅक्ट्स. तुम्ही जर परीक्षेच्या दृष्टीने हे विश्लेषण पाहत असाल तर पाठांतरासाठी हे काही मुद्दे एकदम पक्के लक्षात ठेवा. उठावाचं वर्ष 1844 ते 1845. संबंधित प्रदेश कुठले तर कोल्हापूर, सामानगड आणि भुदरगड. यामधले प्रमुख नेते कोण होते? सुभाना निकम आणि दाजी चौहान. ब्रिटिश अधिकारी कोण? तर कर्नल रीव्स, दाजी कृष्ण पंडित आणि कर्नल वॉलेस. आणि या उठावाचं स्वरूप कसं होतं तर हे एक पारंपरिक वसाहतवाद विरोधी असं कृषी लष्करी बंड होतं. हे सगळे पॉइंट्स एकदम तोंडपाठ असायला हवेत. परीक्षेत बऱ्याचदा घटनांचा अचूक कालक्रम विचारला जातो. तिथे मुलं कन्फ्यूज होतात. तर हा क्रम असा आहे: आधी उमाजी नाईक यांचा रामोशी उठाव, त्यानंतर हा आपला 1844चा गडकरी उठाव आणि त्याच्याही नंतर येतो तो सातारा उठाव. हा क्रम लक्षात ठेवलात तर 19व्या शतकातल्या महाराष्ट्राच्या इतिहासात गडकरी उठाव नक्की कुठे बसतो हे तुमच्या अगदी स्पष्टपणे लक्षात राहील. परीक्षेच्या अँगलने आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे विधानांवर आधारित प्रश्न. बघा, इथे नुसती किल्ल्यांची नावे पाठ करून चालणार नाही. तुम्हाला या उठावाची मूळ कारणे का घडली हे समजलं पाहिजे. शिबंदी बरखास्त करणं आणि इनाम जमिनींवर अचानक कर लादणं या ज्या आर्थिक आणि सामाजिक विस्थापनाच्या गोष्टी होत्या त्यामुळेच हा असंतोष भडकला. हे लॉजिक जर तुमचं क्लिअर असेल तर विधानांवर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्ही अगदी सेकंदात सोडवू शकाल. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. एका छोट्याशा स्थानिक गटाने एका बलाढ्य साम्राज्यशाहीविरुद्ध उभा केलेला हा लढा भारताच्या आधुनिक इतिहासाच्या जडणघडणीत नेमकी काय भूमिका बजावतो? या बंडामुळे तत्कालीन महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर नक्की काय दूरगामी परिणाम झाले असतील? यावर तुम्ही नक्की विचार करा. अशाच रंजक ऐतिहासिक घटना समजून घेत रहा आणि आपला अभ्यास असा जोमाने सुरू ठेवा.